हाय, नमस्कार. झालं का तुमची दुपारची जेवणं? तर माझं पण झालं. आत्ताच जेवण केलं, बसले. आता म्हणलं झोपावं जरा, पण झोपायच्या आधी म्हणलं हेड्या बनवा, कारण 12-1 वाजता का नाही लय गरम होतंय. आता 10 नाही 11 वाजून 5 मिनटं झाले ती. तर मग नेमकं 12, 12:30, 1, 1:30चं ऊन इतकं लागतं की अरे बापरे, काय सांगायची सोयच नाही. मग झोपीतनं दमच निघत नाही. उठायचं आणि डायरेक्ट झाडाखाली जायचं आणि तिथनं डायरेक्ट फडा शिरायचं, असं काम आहे ते. मग मी इथनंच बाटली कार्प घेऊन, तर तुम्ही बघताच मस्त असं मी सावलीखाली बसत असते. बाया ही सगळ्या बसत्यात, कारण सावली तिथं एकदम दाट आहे. एकच झाड नाही, भरपूर झाडं, 4-5 आंब्याची झाडं आहे. ती लय दाट सावली पडते. आणि लय हवा बी सुटायला लागली ना, आबाळ काढायला लागलं. रात्री आबाळ आलतं, पण आता आपला लय दिवस पट्टा नाही. तर पट्टा पडणारच आहे. लय दिवस काही चालणार नाही. लय झालं तर 10 दिवस चलेल. त्या 10 दिवसात माल ही दाबून हिशोब ही म्हणजे 10 दिवस धरायचं आपल्याला, चालायचं. तर चला, मी तुम्हाला एक सांगते. काल पनवेलच्या ताईंना मी फोन केलता, पण पनवेलच्या ताईंचं रेंज नव्हती वाटतं, नेटवर्क का काय नव्हतं. मग नंतर त्यांनीच मला फोन केला. मग मस्त अशा गप्पा मारल्या, माझं टेन्शन दूर झालं. तर त्यांनी विचारलं, माझं मन भरून आलं. म्हणजे भरपूर असं त्यांनी मला लय म्हणजे शिकण्यासारखं त्या ताईंकडून भेटतंय. कारण माझी बहीण असावा तर म्हणतात ना, जीवाभावाची बहीण. खरंच माझी बहीण आहे. बाकीचे यूट्यूबवाले तर आहेतच माझे बहीण भाऊ. त्यांनी भरपूर भरपूर जणांनी मला फोन केले की ताई काय झालंय आईला, आजीला. तर काय नाही, टेन्शन आलं तर तिला, जरा टेन्शनमुळं BP वाढला होता तिचा लय. म्हणजे लयच वाढला होता. तेवढा नसूनच वाढावा असं म्हणतात डॉक्टर. कंट्रोल म्हणजे वाढलेला कमी करता येत नाही वाटतं, आणि कमी झालेला वाढवा येतोय, असं काहीतरी असतंय वाटतं. मग इतका BP 2 दिवस झालं तिला दवाखान्यात नेते. इथं काम करायचं दिवसभर आणि 5-6ला जायचं, तिला दवाखान्यात न्यायचं. तिथनं परत 9-10 वाजतात मला भटीवर यायला. तिथनं परत खाते, जीवाला खायला बी भेटना, आराम बी भेटना. तर आता लय दिवस काय नाही चालणार. तर तसंच माझा वडिलाचं पण, त्यांना पण एकदा दवाखान्यात न्यायचं या, सरकारीमध्ये नेते. कारण जे माझ्याकडून होतं आहे, जेवढ्यात होतं आहे त्यातच गुजारा करत असते मी. आणि पनवेलच्या ताईंना दिलेलं, बानूला पण न्यायचं आहे दवाखान्यात उद्या. बघू, पनवेलच्या ताईने दिलेला आईलाच खर्च झाला. आता उद्या आज माझा पगार झाला ना, मी काय बाजार वगैरे काय आणणार नाही. फक्त लसूण कांदाच आणणार आहे. कारण घरी पण न्यावं लागतंय लसूण कांदा, लेकरांना खायला, बानूला फळं. मग थोडंफार आणणार आहे बाजार त्यांना न्यायला. आणि तिथनं येताना मग तिथनं तांदूळ ही घेऊन येते. मला पण आहे का नाही, भात शिजवून खाल्ला तर होतं या, रेशन भेटलंय वाटतं. मग आता तिथनं तांदूळ ही घेऊन येते, थोडं पीठ घेऊन येते. बस झालं, एकल्या जीवाला कितीक लागतं या, आहे की नाही. तर पडेल आता 10 दिवसात पट्टा. मग त्या ताईंसोबत बोलले भरपूर. असं त्या ताईंनं आता ते तुम्हाला बघायला तर भेटणारच आहे, पण लवकरच बघायला भेटणार आहे. त्या वेळ वेळ काय म्हणतात ना, वेळ आहे त्याला जरा. तर आपलं लवकर बिझनेस पण चालू करायचा आहे. हळूहळू माझा हात ते मिसनीवर सरावाई करायचा, म्हणजे हात काढायचा, म्हणजे ते मला नंतर जड नाही येणार ना, आहे की नाही. मग मी काय करणार, थोडं चपातीचं पीठ मळणार, चपाती करणार, भाकरीचं पीठ मळणार, भाकरी म्हणजे हात त्याच्यावर हे. तर उडदाचं पापडचं थोडी डाळ आणणार, पीठ आणणार, त्याचं बनवणार रोज. म्हणजे 1-2 तरी असं हाताखाली बसलं की म्हणजे टेन्शन नाही. तर आपल्याला मिशन पण जोडायची. मी जोडली, पण एवढी काही परफेक्ट नाही जोडली. ते फळ्या काय मला बसवायचं आल्या नाही. त्या फळ्या ज्या आहेत ते आता मला मिशनवालाच बोलावं लागणार आहे, कारण ते माझ्याकडे नडवून तसलं नाही काढायचं. नाहीतर ते पाना असं फोटो काढून नेऊन पानं आणून ते बसावं लागलं. पण ते आपल्याला वाचून इंग्लिशमध्ये काय ते इंग्लिशमध्येच आहे वाटतं. मग दीक्षा म्हणली मला येते, मग मी आपण बसवू. मग पानं आणून बसवीन, चालू करीन.
मस्त अशी झाकून वगैरे ठेवली. धुरळा ही काही जाणार नाही, काय नाही. मस्त असते ती. खालनं चादरमध्ये अशी बांधून ठेवली, कारण खोकं जे होतं ते एवढं परफेक्ट नव्हतं. तुम्ही तर बघितलंच, खोकं जे असं चौकून फाटल्यासारखंच होतं. म्हणजे असं ते जाड मिशन असल्यामुळे त्या खोक्यात बसवता आले नाही. असं माहेराचं उघडच खोकं ओपनच होतं, म्हणून त्यामुळं काय बसवता आले नाही. आणि खोकं काय माझ्याकडं नाही. ते खाली हातरलंय मस्त असं, वरनं झाकून घेतलंय. त्या धुरळा उंदीर वगैरे काही जाऊ शकत नाही. तर लवकरच आता आपला बिझनेस चालू करायचा आहे, कारण बघू आता हळूहळू, आहे की नाही. सगळ्याच गोष्टी बोलून नसते त्या, म्हणजे तोंड फुकटचं आहे म्हणून किती पण बोलून माणसानं असं म्हणतात ना. तर माझं तसं काही नाही, मी जे बोलते ते करते. आणि आपल्याला भाजीपाला पण टाकायचा आहे. त्या एका आजीनं दिलं होतं मला पैसे 1000 रुपये, म्हणजे त्यांच्या मुलांनी पाठवलं होतं मला. बिझनेस करायचा आहे, पण मध्ये आपलं घर आलं, पत्र्याचं शेड आलं, त्यामुळं जरा पैसा पाणी जास्त गेला. बानू आजारी होती, असतंय की इकडलं तिकडं, आहे की नाही. तर सगळं आता भरपूर जणांनी आपल्याला मदत केलेली आहे. मग सीजन बंद झाला की मटकी वगैरे, लसूण, अशा गोष्टी आणायच्या जे नासणार नाहीत त्या गोष्टी आणायच्या. कारण माझ्याकडे फ्रीज नाही की आपण फ्रीजमध्ये ठेवून उद्या विकू शकतोय, असं नाही. फ्रीज तर लागतोच की, आहे का नाही. तर बघू, घेऊ हळूहळू आपली प्रगती झाल्यावर. आता सगळे स्वप्न बघायचे नाहीत व स्वप्न बघितलं की स्वप्नावर पाणी पडतंय असं म्हणतात. पण माझं तसं काय नाही, जे आहे तेच बोलायचं. आणि जे जसं आहे तसंच, जसं आहे तसं नटायचं नाही, काय नाही. हा कोणचं कारबे असेल तर नटलेलं एक साहजिक आहे, नाहीतर ऐन टायमाला मला काय नटायला बिलकुल आवडत नाही. तर चला, हेडे वावलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि कुठनं माझे फोन नंबर आहे कुणाकुणापाशी, ते मला फोन करा. आणि कुठून बघताय ते पण मला फोन करून मला सांगा, मला जास्त आनंद वाटेल. तर चला, बाय.